खमंग कुरकुरीत अशी आज मी मेथीची भजी बनवलेली आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी तळली गेलेली आहे। खाताना सुद्धा खूप टेस्टी लागते बरं का। तर कशा पद्धतीने बनवली तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मेथीची भाजी बनवण्यासाठी एवढी मेथी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त मेथी घेऊ शकता। ती व्यवस्थित तोडलेली आहे बघा या पद्धतीने। आता स्वच्छ धुवायची आहे मेथीला। चला आता पटापट मेथी धुवून घेऊया। आता ही मेथी ही जाळी आहे ना त्याच्यावर मी काढते, कारण पाणी सगळं निघून जावं म्हणून जाळीवर काढते। आता हे पाणी टाकून देते। मेथी धुवून झालेली आहे, पाणी सुद्धा सगळं निघून गेलेलं आहे। मेथी स्वच्छ धुवून त्याच्यामधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे। छानपैकी कोरडी करून घेतलेली आहे मेथी। आता मेथी कापणं जे ऑप्शनल आहे, नाही कापली तरी चालेल पण मी कापून घेते। आपण जेव्हा मेथीची भाजी बनवतो त्यावेळेस आपण मेथी निवडून घेत असतो, पण आता भाजी बनवताना मेथी कापून घेतली तरी चालेल, नाही कापली तरी चालेल। बघा या प्रकारे मेथी मी कापून घेते। बघा या प्रकारे मी सगळी मेथी कापून घेणार आहे। बघा या प्रकारे मेथी मी कापून घेतलेली आहे। मेथी मी बारीक कापून घेतलेली आहे। ही मेथीची भजी बनवण्यासाठी मी थोडी झणझणीत तिखट अशी बनवणार आहे। मिरच्यांची मी झणझणीत अशी चटणी बनवणार आहे। तर सगळ्यात आधी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। बघा एवढं साहित्य घेतलेलं आहे। लसणाच्या पाकळ्या आता सोलून घेते मी। मिरच्या आणि लसूण खलबत्त्यात टाकून वाटायचं आहे। चटणी बनवण्यासाठी मिरच्यांची देठ मी काढून घेतलेले आहेत। लसूण सुद्धा सोलून घेतलेला आहे। त्यात थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे आपल्याला आणि थोडंसं जिरे टाकायचं आहे। ही सगळ्यांची जी चटणी होते ती खायला खूपच भारी लागते। आपण ही चटणी मेथीच्या भजीत टाकणार आहोत। तर ही चटणी टाकल्यावर मेथीची भजी खूपच टेस्टी लागेल। बघा आलं आहे ते सोलून घेते। थोडंसं आलं जिरं टाकलं तर चटणीला खूप भारी टेस्ट लागते। थोडंसं घेते मी, थोडंसं तुकडा घेते, सगळं टाकते। हे सगळं साहित्य टाकून घेते। जिरं पण टाकणार मी, जिरं टाकते अर्धा चमचा। चला आता छानपैकी असं कुटून घेते मी। मिरची लसूण अद्रक आणि जिरं ह्याची चटणी तयार झालेली आहे। छानपैकी ठेचलेली आहे बारीक अशी। आता मी एका वाटीमध्ये काढून घेते। बघा चटणी झालेली आहे। मेथी ही स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। त्यानंतर मेथीच्या भजीमध्ये टाकण्यासाठी मी मिरची लसूण आलं जिरं ह्याची चटणी सुद्धा तयार करून घेतली आणि आता इतर साहित्य टाकायचे आहे। त्या साहित्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे। तर बेसन पीठ प्रमाणशीर टाकायचं असतं। बेसन पीठ टाकून झालेलं आहे। त्यानंतर मी तांदळाचं पीठ टाकणार आहे। 1 चमचा तांदळाचं पीठ मी टाकून घेतलेलं आहे। जे आपण मिरचीची चटणी वाटलेली होती ती सुद्धा टाकून घेणार आहे। झणझणीत तिखट होण्यासाठी मी मिरच्यांची चटणी टाकून घेतलेली आहे। आता मी ओवा घेतलेला आहे, तो हाताने जरासं कुस करून घ्यायचा, असं बोटाने असं कुस करून घ्यायचा ओवा आणि तो सुद्धा मी टाकून घेणार आहे। त्यानंतर मी धने पावडर टाकणार आहे। तुम्ही अख्खे धने असतील ते कुटून सुद्धा टाकू शकता। हळद मी टाकून घेणार आहे। चवीपुरतं मीठ टाकणार आहे। मेथीमध्ये सगळं साहित्य टाकून झालेलं आहे।
मसाल्यांमध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद त्यासाठी टाकली की भजी छानपैकी पिवळी होईल म्हणून टाकलेली आहे. तर मी लाल तिखट वापरलेलं नाही. लाल तिखटऐवजी मी मिरचीचा ठेचा वापरलेला आहे. भजी छानपैकी मिरचीच्या ठेच्याने एकदम झणझणीत तिखट होईल. तर हे सगळं साहित्य टाकलेलं आहे. आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा सगळं साहित्य, सगळं मसाले टाकलेले आहे ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हाताने चांगलं असं कुस्करून घ्यायचे आहेत आपल्याला मेथी. आणि बघा अशी दाबून अशी. काही जण यामध्ये कांदा सुद्धा टाकतात, पण मी कांदा काय टाकलेला नाही. थोडंसं पाणी घेते हातावर आणि असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मेथीमध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे. बघा या प्रकारे हाताने व्यवस्थित कुस्करून घेतलेलं आहे. गॅस पेटून गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर मी तेल ओतणार आहे. भजी तळता येतील एवढं मी तेल ओतून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी भजी तळायला घेते. हे बघा अशी गोल गोल. हलक्या हाताने असा गोळा तयार करायचा. छोटे छोटे गोल गोल गोळे बनवून मी भजी तेलामध्ये सोडणार आहे. हलक्या हाताने अशी मेथी घ्यायची आणि असे गोल गोल गोळे तयार करायचे आणि तेलामध्ये सोडायचं. छानपैकी असे छोटे छोटे मेथीचे गोळे करून मी मेथीची भजी तेलामध्ये सोडते. बघा आहे की नाही सोपं मेथीची भजी बनवायला. तुम्ही कधी जर मेथी आणली तर अशाच पद्धतीने मेथी बनवून खाऊन बघा आणि त्याची चव कशी लागते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझे असे खूप सारे मित्र मैत्रिणी चॅनल बघतात, व्हिडिओ बघतात, पण कमेंट मात्र करत नाही. सबस्क्राईब सुद्धा करा, सपोर्ट करा. म्हणजे आता चमच्याने हलवते मी. दोन्ही साईड व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. बघा खमंग कुरकुरीत अशी भजी तळून तयार झालेली आहे. वाव, खूपच छान दिसत आहेत. खायला तर खूपच भारी लागणार आहे. आता याच पद्धतीने इतर भजी सुद्धा मी तळून घेणार आहे. बघा तुम्ही बघू शकता मेथीची भजी किती छान तळून तयार झालेली आहे. बघा तर आता तुम्हाला मी खाऊन सुद्धा दाखवते. वा, मला जशी पाहिजे होती ना तशीच भजी तळून तयार झालेली आहे. खमंग कुरकुरीत झणझणीत अशी ही भजी तयार झालेली आहे. खाताना खूप टेस्टी लागते. जर ह्या भजी सोबत तुम्ही टोमॅटो सॉस, हिरवी चटणी असेल तर त्याच्यामध्ये बुडून बुडून खाऊ शकता. खूपच भारी लागते. तर मला कमेंट नक्की करा. जे नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर मेथी आणली तर मेथीची भजी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मस्त. बाय.